कधी कधी आपली एक चूक आपल्याला एवढी महागात पडू शकते की त्याचे परिणाम हे होऊ शकतात। झालेलं काय, काल माझ्याकडनं भात उतू गेलेला आणि तो जेव्हाचा तेव्हा क्लीन करायचं राहून गेलेला, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या मुंग्या पूर्ण किचनभर झालेल्या। हे बघून आता मला वाटलं माझे 2-3 तास तर जातात किचन क्लीन करण्यात। तेवढ्यात मला आठवलं की मी अर्बन वाईफचं किचन क्लीनर तर मागवूनच ठेवलेलं आहे। मग काय आपल्याला टेन्शनच नाही, नुसतं स्प्रे करायचं आणि 30 सेकंदासाठी सोडून द्यायचं। तोपर्यंत म्हटले हे बोर्ड चकाचक करून घेऊया। नुसतं स्प्रे करून 30 सेकंदानं पुसल्यावर एवढं भारी चकाचक होते की नाही की आपला विश्वासच बसत नाही हे आपल्याच घरातले बोर्ड आहेत। हा माझा चार्जर पण एवढा घाण झालेला की नाही, लगेचच त्याला क्लीन केलं आणि बघतोय तर ह्या टाइल्सवर पण भरपूर जास्त घाण दिसायला लागली। मग आहोसनी जरासं मस्का पॉलिश लावलं, असं पण आज त्यांची सुट्टीच होती। म्हटलं माझा हात वरती पुरत नाही, जरा मला टाइल्स तेवढ्या पुसून द्या। आणि ते वरती चढल्यावर मी एवढा सगळा पसारा खाली काढून ठेवला। हे बघून चिडण्याच्या ऐवजी त्यांना पण आला जोश। म्हटले थांब आता तू काढलेसच तर तुला डीप क्लीनच करून देतो। त्यांचं हे क्लिनिंग करताना बघून माझ्या मनात तर डान्सच चालले आणि त्यांच्या मनात काय आलं, म्हटले अर्बन वाईफच्या किचन क्लीनरने एवढं छान चकाचक क्लीन झाले, एकदा पाणी पण मारून घेऊया म्हणजे तुला परत काही क्लिनिंग करायला नको। शेगडीवर तर मगाशी स्प्रे मारून ठेवलेला, आता नुसतं जरासं स्क्रब केलं आणि सगळं चकाचक झालं। पण ते एवढं काम करतेला बघून मलाच वाईट वाटायला, म्हणून म्हटलं थांबा इथून पुढचं सगळं मिस करतो। आणि डिफरन्स तुम्ही बघा 2 डब्यामधला, काहीच केलेलं नाही, तुमच्या समोरासमोर फक्त स्प्रे केलाय आणि पुसून काढलं। अर्बन वाईफच्या ह्या किचन क्लीनर मुळे माझ्या घरातली क्लिनिंग असं चुटकीमध्ये झाल्या। तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर मला फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप करा, लिंक तुम्हाला मिळेल।